आपकी अदालत मध्ये प्रोड्युसर डायरेक्टर महेश भट यांच्यावर आरोप आहे की हे बातम्यांमध्ये राहण्यासाठी कॉन्ट्रोवर्सीज निर्माण करतात. भट साहेब, तुम्हाला एक लेटेस्ट उदाहरण सांगतो. तुमच्यावर हल्ला झाला, एक हल्लेखोर तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुमच्यावर गोळी चालवून गेला. गँगस्टरने साफ साफ सांगितलं की तो तुमच्या जीवाचा शत्रू आहे, पण तुम्ही सिक्युरिटी घेण्यासाठी नकार दिला. नक्कीच मी नकार दिला आणि मी यासाठी नकार दिला कारण मी असं मानतो की जर सेक्युलरिझमची लढाई माझी लढाई आहे तर माझा जीव वाचवण्यासाठी एक 5,000 रुपये कमवणाऱ्या युवकाने आपला जीव धोक्यात टाकून माझा जीव का वाचवावा. मला नाही वाटत माझा जीव इतका सेक्रेड आहे, इतका इम्पॉर्टंट आहे की कोणी तो वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पण द्यावा. भटसाहेब, जर देव न करो काही झालं, कुठून तरी गोळी चालली, तुम्हाला दुखापत झाली, तर सगळा आरोप पोलिसांवर येईल की पोलिसांनी तुम्हाला सिक्युरिटी नाही सर दिली. त्यामुळेच कदाचित मी त्याचं बोलणं नाकारलं नाही कारण ते फायनली असं म्हणाले की हे बघा तुम्ही मानत नाही आहात परंतु आम्ही सिक्युरिटी तुम्हाला अशासाठी देतोय कारण आमची कॉन्स्टिट्युशनल ड्युटी आहे. आमचा नाईलाज हा आहे की तुमच्या केसाला जर धक्का लागला तर आमचीच नोकरी धोक्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही हट्ट करू नका, तुम्ही घ्या. त्यामुळे मग मी हो म्हणालो आहे. कित्येकदा लोकांना असं वाटतं की ही सगळी कामं तुम्ही एका गिमिक सारखी करता, पब्लिसिटीसाठी करता. दररोज वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर महेश भट यांची बातमी आता छापलीच 30 पाहिजे. वर्षांचं आयुष्य जे आहे ते केवळ कॉन्ट्रोवर्सीजवर चालू शकत नाही. 50 पेक्षा जास्त सिनेमे बनवले आहेत ज्याची झलक लोकांच्या मनावरती अजूनही कोरलेली आहेच. काहीतरी केलं असेल. केवळ ब्लफ आणि ब्लस्टरवरती 30 वर्षे तुम्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाही घालवू शकत. काहीतरी करावं लागतं, काहीतरी द्यावं लागतं. समाज असा आहे तुम्हाला आठाणे सुद्धा देत नाही जोपर्यंत तुम्ही त्यांना रुपया देत नाही. पण समाज तुम्हाला सर्व काही देतो जोपर्यंत तुम्ही कॉन्ट्रोवर्सी नाही क्रिएट करत. कॉन्ट्रोवर्सीज तुम्हा लोकांच्या मनाला काही काळापर्यंत त्या प्रॉडक्टच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. मात्र शेवटी ते 2.5 तास जे अंधारामध्ये होतात सिनेमा हॉलमध्ये तेच आहे जे तुम्हाला कुठून तरी इथून ते तिथपर्यंत घेऊन जातं. प्रॉडक्टचा आवाज जोपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही ते सुद्धा दुसऱ्या प्रेक्षकांच्या तोंडातून तुमचं दुकान नाही चालू शकत. कॉन्ट्रोवर्सी करण्याने काही होत जनतेला नाही. विचारूयात त्यांच्या मनामध्ये याविषयी काय प्रश्न आहेत, काय आरोप आहेत. हा, तुम्ही लास्ट रो मध्ये तुम्हीच एक सिनेमा बनवला होता डॅडी, आणि आता आजकाल जो सिनेमा बनलाय मर्डर, तर हे स्टँडर्ड इतकं डिक्रीज का झालं? तुम्ही म्हणता डिक्रीज झालं, बॉक्स ऑफिसमध्ये इन्क्रीज झालं आहे. पण आज हे तुम्ही म्हणता की डॅडी पाहायला पाहिजे परंतु बघतो तर प्रेक्षक मर्डरच आहे. ही बाजाराची वस्तुस्थिती आहे की जेव्हा डॅडी बनला होता आणि जेव्हा आम्ही तो बॉक्स ऑफिसवर रिलीज केला होता तेव्हा सुपर फ्लॉप होता. टेलिव्हिजनवर चालला होता. लोकांनी त्याचं कौतुक केलं, त्याला अवॉर्ड्स दिले, बघायला गेले तो मर्डर ज्याला लोक रोज रोज नाव ठेवत असतात परंतु तिकीट खरेदी करतात. तिकीट नंतर DVD सुद्धा घेतात आणि म्युझिक आज सुद्धा खरेदी करतात. हे बाजाराचं सत्य आहे आणि हिंदुस्तान जो 1990चा हिंदुस्तान आहे आणि 21st सेंचुरीचा हिंदुस्तान बदलला आहे. जग बदललं आहे. MTV चॅनल व्ही आल्यानंतर तुमच्या घरामध्ये जो बदल झाला, ज्या प्रकारे तुम्ही कपडे घालता, ज्या प्रकारे आपल्या मुली कपडे घालतात, हे राहणीमान जगण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. समाज असाच बदलतो. त्याला तुम्ही डिटोरिएशन समजता परंतु माझ्यासाठी ते बॉक्स ऑफिसच्या आधारावर आणि ब्रँडच्या पोझिशनच्या आधारावर त्याला मी एक ग्रोथ समजतो. भटसाहेब, तुम्ही समाजाच्या बदलण्याविषयी बोलत आहात. आम्हाला वाटतं तुम्हीच बदललात. तुम्ही चांगले सिनेमे बनवायचा सारांश सारखी, पण आता तुम्ही मर्डर आणि जहर बनवता. हे बघा गोष्ट हे जे टाळ्या वाजवत आहेत यांना जरा विचारायला सांगा, आपल्या अंतर्मनात डोकावून पाहायला सांगा. जर चॉईस असेल जखम बघायचा आणि मर्डर बघायचा तर कुठला बघाल? हे जाऊन बघतील मर्डर. जखम जर बघायला गेले असते तर जखम सुपर फ्लॉप नसती झाली. जखम मध्ये 3.5 करोड आम्ही आमच्या घरचे लावले आहेत, जी रिकवर नाही झाले. केवळ 60,000 रुपयांचं आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं आणि ते जे सर्टिफिकेट मिळालं ते भिंतीवर लावलं, ते जे मेडल मिळालं होतं ते काळं झालं आहे काळानुसार. म्हणजे आता तुम्ही असे सिनेमे बनवता जे विकले जावे. तुम्ही प्रोड्युसर डायरेक्टर कमी आणि व्यापारी जास्त मी झाला. नक्कीच, तुम्ही एकदम योग्य बोललात. मी सिनेमा व्यापारासाठी बनवतो, बॉक्स ऑफिसच्या यशासाठी बनवतो. बाकी ती तहान, ती भूक समाजसेवेसाठी जी आहे. मी कधी राजस्थानवर सिनेमा बनवतो, कधी मी जाऊन ओडिसाच्या सायक्लोनवर सिनेमा बनवतो, कधी आम्ही जमीतन उलमा हिंदच्या हिस्ट्रीला क्रॉनिकल करतो. आजकाल आसामवर सिनेमा बनवत आहोत. आम्ही ही गोष्ट लक्षात घेतली आहे की काही गोष्टी अशा आहेत ज्याची लोक
पब्लिकमध्ये बसून वाहवा करतात परंतु खरेदी करत नाहीत. जसे क्लासिकचं कौतुक लोक करतात परंतु खरेदी करतात जेम्स हॅडली चेस. तुम्ही सिनेमे विका, आम्हाला त्याच्याशी काहीच अडचण नाहीये, काही तक्रारी नाही. तुम्ही सिनेमा विकण्यासाठी काहीही करा, पण इतकी जास्त अश्लीलता सुद्धा दाखवू नका की जे आमचे भाऊ बहीण आणि आई वडील सगळे बसून बघू शकणार नाही. असं वाटतं या प्रश्नाचं तरी उत्तर दिलंच पाहिजे तुम्ही. हे बघा कसं आहे, एक गोष्ट मी खूप सरळ तुम्हाला सांगत आहे. या फिल्म्स ज्या मी बनवतो तो हिंदुस्थानच्या सेन्सर बोर्डाला दाखवूनच त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन सिनेमा हॉलमध्ये रिलीज करतो. ही एक अत्यंत लीगल प्रोसेस मग आहे. आम्ही अशा सेन्सॉर बोर्ड विरोधात सुद्धा प्रदर्शनं सुरू करू जे असे घाणेरडे सिनेमे अप्रूव्ह करतात. माझी काहीच तक्रार नाही तशी मी जर तुम्ही तुमची केलं फॅन तर. आहे, पण ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत. तुमच्या सिनेमात भयंकर अंगप्रदर्शन, कदाचित खूप तुमचं नाव काय? खूप तुमचं जास्त नाव काय? अश्लीलता. शबनम खान. शबनम खान. मी 50 पेक्षा जास्त सिनेमे बनवलेत. कदाचित तुम्ही फक्त मर्डरचा किंवा जिस्मचा सर, मी उल्लेख करता. जखमचा उल्लेख करते. मी ते तुम्ही जे म्हणत होता जखम कोणी पाहिला नाही, आम्ही जखम सिनेमा सुद्धा पाहिलाय. बाहेर सिनेमा हॉलमध्ये सर्टिफिकेट असतं ए ओनली फॉर अडल्ट्स. तुम्हाला या गोष्टीचा अंदाज येतो क्रिटिक्सद्वारे की सिनेमामध्ये काय आहे. तुम्ही नका बघू. या देशामध्ये जिथे प्रत्येक मंदिरावर सेक्शुअल पोस्चर्स लिहिले आहेत, या देशामध्ये जिथे वात्सायनाचा उल्लेख होतो, हा हॉलियर देन दाव ॲटिट्यूड लोकांना अशा चार चौघांमध्ये अपमानित करण्यासाठी असतो. वैयक्तिक आयुष्यामध्ये लोक काय असतात ते त्यांना स्वतः माहिती आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा सिनेमा आवडत नाही. नाहीये, तुम्ही नका बघू. तुम्हाला या प्रकारचा सिनेमा आवडत नाही, नका बघू. परंतु जर या हॉलमध्ये एक व्यक्ती सुद्धा असेल ज्याला बघायचा असेल, तुम्हाला कुठलाच अधिकार नाही त्या व्यक्तीला थांबवण्याचा की हा खूप अश्लील सिनेमा आहे, तुम्ही नका बघू. मी केवळ त्या एक व्यक्तीसाठी सिनेमा बनवतोय, बाकी 99 लोकांसाठी बनवत नाहीये. हा अधिकार माझ्याजवळ आहे की नाही? बट साहेब, जर ही इतकी सोपी गोष्ट आहे आणि तुम्ही समजता की हे सिनेमे अश्लील नाहीयेत, मग तुम्ही तुमच्या एका सिनेमाचं नाव ब्लू फिल्म ठेवलं होतं आणि नंतर ते चेंज केलं होतं. आता ज्याने कलियुग पाहिला त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगावं की त्यामध्ये अश्लीलता आहे. त्यामध्ये अजिबात अश्लीलता नव्हती. कारण इनफॅक्ट अश्लीलता होती नील और निकीमध्ये, ज्याला तुम्ही कौटुंबिक सिनेमा म्हणता. तुमचे परसेप्शन बनतात आणि परसेप्शन बनवतात मीडिया तुमच्यासाठी. तुम्ही इतके आंधळे होता की कलियुग, ज्याला आम्ही आधी ब्लू फिल्म बोलवलं होतं, आम्ही म्हणालो होतो ब्लू फिल्म टायटल असेल तर एक प्रेक्षक असेल तो येणार नाही बघायला तो, कारण तो पोर्नोग्राफीच्या विरोधातला सिनेमा होता. त्यामध्ये एक सेन्सर सर्टिफिकेटमध्ये एक कट नाहीये आणि तो सिनेमा एक खूपच मिडल क्लास स्वच्छ सिनेमा होता. परंतु आम्हाला वाटलं की ब्लू फिल्ममुळे रॉंग सिग्नल जाईल, त्यामुळे ते टायटल आम्ही चेंज केलं. हे जे ड्रेसेस म्हणजे घातले जातात आजकालच्या हिरोईन्स कडून, छोटी मुलं खूप लवकर हे सगळं कॅच करतात, छोट्या मुली. तर असे ड्रेसेस घालणं योग्य असेल का? कसे म्हणजे असे? तुमच्या नाही. सिनेमांमध्ये ते असे म्हणतात की नाही. तुमचे सिनेमे हां. खूप चांगले नाही, आहेत, कपडे पण म्हणजे- कपडे जरा हां, पूर्ण घालायला तोकडे सांगा असतात ना मुलींना. ते. एक सेकंड. जर तुम्ही ते इंडियन स्टाईलमध्ये घातले असते तर आम्हाला ते आवडले नसते का? माझा प्रयत्न असतो की मी सलवार कुर्ता घालू द्यावा, परंतु हिरोईन माझ्याकडे बघते की आम्हाला आउट करण्यामध्ये इंटरेस्टेड आहात का तुम्ही? आम्हाला सुद्धा तसे कपडे घालू द्या जशी राखी सावंत घालते.